आपण बुलेटिनची सुरुवात करूया। ससूनचे डीन हे ललितवरती मेहरबान असल्याचा आणखी एक पुरावा आता समोर आलाय। ललितला टीबी झालाय असं पत्र ससूनच्या डीनने लिहिलेलं होतं, जे पत्र एबीपी माझाच्या हाती आलंय। आधी रजिस्टरमध्ये ललितच्या नावासमोर ट्रीटमेंट करणारे डॉक्टर म्हणून सुद्धा ससूनच्या डीनचंच नाव आहे। हर्नियावरती ललितवरती उपचार सुरू होते असं त्या रजिस्टरवरनं समोर आलंय। तर आता डीनने केलेली आणखी एक मेहरबानी, आणखी एक पुरावा सर्वांच्या समोर येतोय। ललितला टीबी झाल्याचं पत्र ससूनच्या डीनचं होतं, जे एबीपी माझाला मिळालंय। आपले दोन प्रतिनिधी मंदार गोंजारी आणि मिकी घई याविषयीची माहिती आपल्याला देतात। मंदार आणि मिकी, आधी खरं तर रजिस्टर मधल्या काही नोंदी, त्यानंतर समोर आलेले काही पुरावे आणि आता आणखी एक पत्र ससूनच्या डीनचं ललित पाटील संदर्भातलं। हे पत्र नेमकं काय आहे, डीन कसे मेहरबान होते ललितवरती, हे सगळ्या पुराव्यानंतर किंवा कागदपत्रांनंतर कसं समोर येतंय? ज्ञानदा, ललित पाटील सर्वात आधी ससून रुग्णालयामध्ये आला तो 12 डिसेंबर 2020 ला। म्हणजे तो हिंजवडी पोलीस स्टेशनच्या पायऱ्यांवरून पडल्याचं कारण देत उपचारांसाठी या ससून रुग्णालयामध्ये आला आणि त्यानंतर वेगवेगळ्या आजारांची कारणं देत तो ससून रुग्णालयामध्ये येतच राहिला आणि तिथून तो त्याचं ड्रग रॅकेट चालवत राहिला। आत्ताचा जो काही त्याचा कालावधी होता तो जून महिन्यापासून सुरू होतो। 6 जूनला तो या ससून रुग्णालयामध्ये दाखल झाला आणि त्यानंतर त्याचा मुक्काम वाढावा यासाठी मागील महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये दिलेलं हे पत्र आहे। हे पत्र काय आहे तर कोणताही कैदी जर रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल असेल तर येरवडा कारागृहाचं प्रशासन संबंधित रुग्णालयाला विचारणा करतं त्या कैद्याच्या आरोग्याच्या एकूण परिस्थितीबाबत, की तो कैदी कसा आहे, त्याला पुन्हा कारागृहामध्ये कधी आणता येईल या संबंधातली ही विचारणा असते। आणि या विचारणा केलेल्या पत्राला ससूनचे जे डीन आहेत डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिलेलं हे उत्तर आहे। जो ललित पाटील हरण्याच्या उपचारांसाठी जूनमध्ये भरती होता त्याला टीबी झाल्याचं सप्टेंबर महिन्यामध्ये या डॉक्टर संजीव ठाकूर यांनी या पत्रामध्ये नमूद केलंय। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मिकी घई आहेत। मिकी, या सगळ्यावरून हेच दिसतंय की ललित पाटीलचा ससून रुग्णालयातला मुक्काम वाढावा यासाठी हे सगळं सुरू होतं। अगदी खरं आहे। आपण जर बघितलं तर ड्रग माफिया ललित पाटील हा एवढा नाजूक होता की सुरुवातीला तो हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये 5 पायऱ्यावरून पडला, म्हणून त्याला पायाचा त्रास सुरू झाला। त्यानिमित्ताने त्याला ससून रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलं। त्यानंतर त्याचा मुक्काम ससून रुग्णालयामध्ये वाढावं यासाठी वेगवेगळे कारणं देण्यात आली, किंबहुना वेगवेगळे आजार त्याला दाखवण्यात आले। सुरुवातीला त्याला दाखवण्यात आलं की त्याला पाठीचा त्रास आहे, त्याच्यानंतर त्याचा पोटाचा त्रास त्याला सुरू झालं, त्याच्यानंतर ओबेसिटीचं, हार्नियाचं आणि 5वा आता त्याला टीबी देखील आहे असं देखील या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। जे पत्र ससून रुग्णालयाकडून देण्यात आलेलं आहे आणि स्वतः डीन संजीव ठाकूर अर्थात आपण याच्या अगोदर जो पत्र काढलेला होता रजिस्टर, त्याच्यामध्ये SST संजीव शामराव ठाकूर हे कोण होते तर या पत्रामधून ते स्पष्ट झालेलं आहे की ते ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूरच आहेत। आधीच्या पत्रामध्ये ज्ञानदा डॉक्टर SST असा उल्लेख होता। हे जर पत्र पाहिलं तर अगदी स्वच्छ उल्लेख आहे आणि खाली सही देखील आहे डॉक्टर संजीव ठाकूर यांची। मात्र मुद्दा असा आहे की संजीव ठाकूर ज्यावेळी या डीन म्हणून रुग्णालयात आले त्या आधीपासून ललित पाटील या ठिकाणी म्हणजे जून महिन्यापासून 2020 पासून तो डिसेंबर 2020 पासून या ठिकाणी येतोय। तर अर्थातच गरज आहे की संजीव ठाकूर यांच्या आधी जे कोणी डीन आहेत त्यांची चौकशी करण्याची आणि ललित पाटीलवरती हे मेहरबानी आधीपासूनच दाखवली जाते। या पाठीमागे नक्की कोण आहे हे समोर येण्याची अगदी जर आपण बघितलं तर खूप म्हणजे जवळपास त्याला 2020 साली अटक करण्यात आलं आणि त्यानंतर तो सातत्याने ससून रुग्णालयामध्ये आहे। याच्या अगोदरचे डीन देखील त्याला अशाच पद्धतीने वेगवेगळे कारणाचे पत्र दिले जात होते। आत्ता जर आपण बघितलं तर ललित पाटील जेव्हापासून फरार झालाय सातत्याने आपण ससूनचे डीनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। त्यांना हे कागदपत्र मागायचे प्रयत्न देखील आपण केलेला होता की आम्हाला दाखवा की त्याला कुठले आजार आहेत, किंबहुना कुठले डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते। मात्र हे सगळं काही ससून रुग्णालयाचे डीनकडून आतापर्यंत लपवलं जात होतं। मात्र आता एबीपी माझाच्या हाती हे सगळं एक्सक्लुझिव्ह जे डॉक्युमेंट्स आहेत किंबहुना रजिस्टर आहे, आता हे ससून रुग्णालयाचे जे पत्र आहे जे डीनकडून देण्यात आलेलं आहे ललित पाटीलसाठी हे देखील आता समोर आलेलं आहे। एवढंच काय तर आपण हे देखील दाखवलेलं आहे की ललित पाटीलला भेटण्यासाठी त्याचा भाऊ
किंबहुना तो अभिजित बलकवडे कशा पद्धतीने ससून रुग्णालयात येत होता, ललित पाटील कशा पद्धतीने ससून रुग्णालयाच्या बाहेर जात होता. अर्थात हे सगळं काही ससून रुग्णालयाचे डॉक्टर असतील, डीन असतील, हे सगळ्यांना माहिती होतं. सगळे कारणं दिली जात होतात. फक्त तो पळून गेल्यानंतर की आता पुढचा प्रश्न आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक 4 सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीकडून किती अपेक्षा आहेत? कारण आरोप होतो की ही समिती म्हणजे फार्स आहे, कारण या समितीने आजतागायत नक्की काय घडलं हे दिलेलं नाहीये समोर, आणि 15 दिवस कधीच उलटून गेलेले आहेत या समितीला जो कालावधी देण्यात आलेला होता. अगदी या समितीला जेव्हापासून नेमण्यात आलं, ही समिती कधी येते याबाबत देखील कळवलं जात नाही. किंबहुना आता 15 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला होता की बाबा तुम्ही अहवाल राज्य सरकारला सादर करायचा आहे. आता 15 दिवस उलटून गेलेले आहेत. अहवाल काय आलेला आहे, यामध्ये काय त्यांनी तपास केलं, हे देखील आता स्पष्ट होत नाही. खरं तर आता डीन या डॉक्टरांना देखील पोलिसांनी तपासासाठी घेणं गरजेचं आहे. वेगवेगळे जे मुद्दे समोर येत आहेत, अर्थात एबीपी माझाने जो रजिस्टर समोर आणला, किंबहुना आज आपण हा पत्र दाखवतोय, या पत्राचा आधार घेत पोलिसांनी या डॉक्टरांना देखील तपासणं गरजेचं आहे. किंबहुना इतर डॉक्टरांना देखील आता खरंच हे सगळे आजार ललित पाटीलला आहेत का, असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित बरोबर होतो. आहे. तर चौकशी फक्त डॉक्टर संजीव ठाकूर यांची नाही, तर त्यांच्या आधीपासून म्हणजे 2020 पासून जे कोणी डीन होते किंवा जे कोणी वैद्यकीय अधिकारी होते त्यांची होण्याची गरज आहे. आणि फक्त खात्याअंतर्गत चौकशी नाही, तर हे इतकं गंभीर आहे की थेट पोलिसांकडून देखील चौकशी व्हायला हरकत नाही. अगदी बरोबर आहे. हळूहळू एक एक धागेदोरे उलगडत जात आहेत की कशी सगळी मिलीभगत होती कदाचित व्यवस्थेची आणि ललित पाटीलची एकत्रित मिळून. मंदार, तू राहा आपल्यासोबत, कारण आणखी एका बातमी संदर्भातले अपडेट तुझ्याकडनं घ्यायचे आहेत. पुढची बातमी आपण पाहतोय. ड्रग माफिया ललित पाटीलचा ताबा पुणे पोलीस मागणार का, हा प्रश्न आता उपस्थित झालाय. कारण ललितची कोठडी मिळावी यासाठी पुणे पोलिसांकडनं कोर्टामध्ये मागणी केली जाईल, अर्ज सादर केला जाईल. मुंबई पोलिसांकडे गेले काही दिवस ललित पाटीलची कोठडी आहे, जी कोठडी आज संपतेय. आणि जर मुंबई पोलिसांनी ललित पाटीलची वाढीव कोठडी मागितली नाही तर ती पुणे पोलीस मागू शकतात. पुन्हा एकदा आपण मंदारकडे जातोय. मंदार, ही घडामोड काय आहे? लवकरात लवकर ललितची कस्टडी मिळावी यासाठी पुणे पोलीसही कसे प्रयत्नशील आहेत? ज्ञानदा, पुणे पोलिसांचा तपास ललितच्या चौकशीपर्यंत येऊन थांबलाय. ललित पुणे पोलिसांच्या ताब्यात, आणि यासाठी गरजेचं आहे की जे काही धागेदोरे जुळवत आणलेले आहेत पुणे पोलिसांनी, त्याचा केंद्रबिंदू अर्थातच ललित आहे. त्यामुळे या सगळ्या टोळीवरती मोक्का कायदा लावणं असेल किंवा ललितला आणखी कोणी मदत करत होतं, वैद्यकीय अधिकारी असतील किंवा पोलीस दलातले अधिकारी असतील, हे समोर येणं, यासाठी ललितचा ताबा पुणे पोलिसांना मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करतायत. साकीनाका पोलिसांनी ललितला अटक केल्यानंतर त्याची पोलीस कोठडी मिळवली आणि त्याची चौकशी केली. ही पोलीस कोठडी संपते आहे आणि फक्त 1 किंवा 2 दिवस, म्हणजे कोणत्याही कैद्याला जास्तीत जास्त 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळते, त्यातले 1 किंवा 2 दिवस उरलेले आहेत मुंबई पोलिसांसाठी, साकीनाका पोलिसांसाठी. आणि जर मुंबई पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवून मागितली नाही ललित पाटीलची, तर पुणे पोलीस आज पूर्ण तयारीमध्ये आहेत की न्यायालयामध्ये अर्ज दाखल करायचा आणि ललित पाटीलची कोठडी मागायची. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन आणखी 2 ते 3 दिवस लागतील आणि त्यानंतर ललित पाटीलला पुण्यात आणलं जाईल. आणि मी जसं म्हटलं की ललित पाटीलच्या पाठीमागे कोण होतं, त्याला कोण अधिकारी मदत करत होते, ससून रुग्णालयातले, पोलीस दलातले, आणि त्याच्या टोळीची एकूण व्याप्ती किती होती, हे अधिकृतपणे कागदावरती उतरवण्यासाठी आणि मोक्का कायदा जो आहे तो लागू करण्यासाठी ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात येणं गरजेचं आहे. ज्ञानदा, धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल आणि मिकीचेही आभार सविस्तर अपडेट्सबद्दल. पुढची बातमी आहे मराठा आरक्षणाशी संबंधित.